वर्षावास के आज के प्रोग्राम में हम आए हैं कैलाश नगर स्थित कुशीनारा विहार में। आज हम जानेंगे कि कुशीनारा बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं कैसे मनाते हैं वर्षावास। कुशीनारा विहार में प्रवेश करते ही मन प्रफुल्लित हो जाता है, क्योंकि यहाँ चारों ओर वृक्ष ही वृक्ष है। विहार में प्रवेश करते ही बुद्ध की आशीर्वाद देते हुई प्रतिमा दिखाई देती है। सारच्च सारतो तत्वा असारच्च असारतो ते सार अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा। अर्थात जो सार को सार और निसार को निसार समझता है, ऐसा शुद्ध चिंतन वाले व्यक्ति को ही सार प्राप्त होता है। वर्षावास के आज के एपिसोड में हम आए हैं कैलाश नगर स्थित कुशीनारा बुद्ध विहार में। आज हम जानेंगे कि कुशीनारा बुद्ध विहार में कैसे मनाते हैं वर्षावास। तो देर किस बात की, चलते हैं विहार के अंदर और जानते हैं कैसे मनाते हैं ये लोग वर्षावास। मंगलमयी हो, इसलिए बुद्ध वंदना की जाती है। तो चलिए करते हैं शुरुआत बुद्ध वंदना की। वर्षावास में हमारे उपासक उपासिकाएं पवित्र मन से वर्षावास का उपवास रखती है। तो चलिए इन्हीं उपासक उपासिकाओं से जानते हैं कि क्या होता है वर्षावास और कैसे मनाते हैं वर्षावास को। हमारे नेक्स्ट सेगमेंट वर्षावास। वर्षावास म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाणी आणि वास म्हणजे राहणे। म्हणजे पाण्याच्या दिवसामध्ये आपण ज्याही ठिकाणी वास्तव्य करतो, भगवान बुद्धाच्या काळापासून सुद्धा हे वर्षावासाची प्रक्रिया सुरू आहे। या दिवसामध्ये जे चरत भिक्कवे चारिके, बहुजन सुखाय बहुजन हिताय लोकानुकंपाय, आदि कल्याण मध्य कल्याण आणि अंत कल्याण असा हा बुद्धाचा संदेश घेऊन भिक्षू लोक 3 महिन्यापर्यंत स्वतः तपतात। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये जो संपादन केलेला धन असतो, जो साधनेच्या माध्यमातून, जो ध्यानाच्या माध्यमातून चित्ताची एकाग्रता साधून समाधी मार्गाचा अभ्यास करून उपासक लोकांना उपदेश देऊन जो धन संपादन करतात आणि त्या धनाचं वितरण हे कार्तिक पौर्णिमेच्या नंतर 9 महिन्यापर्यंत वितरण करत असतात। ह्या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्षू लोक एकाच ठिकाणी वास करतात। त्याचं कारण असं आहे की जे जीवजंतू असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे जमिनीवर
येत असतात. किडे, मच्छर किंवा साप, बिच्छू जेही काही प्राणी, त्यांना पण जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यावर मैत्री करून त्यांना काही हानी होणार नाही यासाठी म्हणून भिक्षू लोक सावधपणे राहतात की हे आपल्या पायाच्या खाली येऊन यांचा अंत झाला नाही पाहिजे आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्यावर मैत्री करण्यासाठी भिक्षू लोक हे एकत्र येऊन वास करीत असतात. असे हे शिलाचं पालन करण्याकरता या ठिकाणी भिक्षू लोक आम्हा लोकांना उपदेश देत असतात. तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रथम सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन करून वर्षावास त्या ठिकाणी सुरू झाला. तो कार्यक्रम धम्मप्रचार आणि प्रसाराचा आहे. 3 महिने या ठिकाणी राबविला जातो. त्या कार्यक्रमाला आवर्जून महिला आणि पुरुष उपस्थित असतात आणि धम्माचं आकलन करतात, धम्माचं ज्ञान प्राप्त करतात. वर्षवास हा का करावं? कारण की भिक्षू लोक बाहेर पावसामध्ये पडू शकत नाहीत आणि भिक्षाटन करायला ते जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना विहारामध्ये 3 महिने एका ठिकाणी राहावं लागतं आणि त्या ठिकाणी राहून धम्मग्रंथ, धम्म उपदेश ह्या लोकांना करावं लागतं. आणि भंतेजी सर्व भिक्षू लोकांना बोलावतात, त्यांना चिवरदान देतात, त्यांना फळदान देतात, अष्टपुरस्कार दान देतात आणि अशा प्रकारे आमचा वर्षवास चांगला समाप्त होतो. 3 महिने इथे ज्यांना कोणाला साधना करावं वाटली अशा महिला येऊन इथे साधना करतात आणि अष्टशील पण ग्रहण करतात. वर्षवास म्हणजे हा आखाडी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याचा केला जातो. आता हा वर्षवास हा भंतेजी लोकांचा राहते. त्याच्यामध्ये उपासक सुद्धा करतात. वंदना झाल्यानंतर परित्राण होते आणि परित्राण झाल्यावर मग हा कार्यक्रम उरकवला जातो. मी कमीत कमी 17-18 वर्षापासून वर्षवास करते. मी जेवढं भगवंताला वंदन करून मला जेवढे माझे शील पाळण्याचा प्रयत्न करते तेवढे मी शील पाळते. वर्षवासमध्येच आम्ही 3 महिन्याचे उपोषक चालू असतात. अमावस्या पौर्णिमेला आम्ही प्रत्येक बाई किंवा 1-2 बाया मिळून भोजनदान करतो. आज हमने जाना कि वर्षावास क्या होता है और कैसे मनाते हैं वर्षावास. अब बारी है एक छोटे से ब्रेक की. कहीं मत जाइए, मिलते हैं आपके अपने कार्यक्रम वर्षावास में. ज्यामुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये अब बारी है भंते जी से बोधकथा सुनने की. चलिए सुनते हैं भंते जी से एक छोटी सी बोधकथा. भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्यामध्ये त्यांनी प्रथम आपल्याला त्या पंचवर्गीय भिक्षूंना जो आपल्या ज्ञानाचा साक्षात्कार प्रथम विशुद्धी मार्गाने सांगितलेला आहे त्याला आपण शील मार्ग असं म्हणतो. जी 5 तत्वे आहेत ते मनुष्याच्या संयमित जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिलं तत्व आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहात. त्याचप्रमाणे अदीन दाना वेरमणी सिक्खापदं समाधी. आपण कोणत्याही प्रकारच्या चौर्यकर्मापासून किंवा भ्रष्टाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत असतात. त्याचप्रमाणे कामे सुमित्याचारा वेरमणी सिक्खापदं समाधी. आपण कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत असतात. त्याचप्रमाणे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधी. आपण खोटे बोलण्यापासून, चहाडी चुगली, निंदा नालस्ती करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत असतात. त्याचप्रमाणे सुरा मेरे मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधी. कुठल्याही प्रकारे कच्ची पक्की दारू, नशापता करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत असतात. तर ही 5 तत्वे त्या सर्वणांना जीवनावश्यक तत्वे नाहीत का असं जेव्हा भगवान विचारतात तेव्हा ते म्हणतात की ही तत्वे
जीवना आवश्यक आहे। या शील सदाचाराने जगण्यासाठी त्यांना आपल्या जीवनामध्ये काही गुणांना धारण करावं लागतं। दान, शील, नैष्कम्य, वीर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री, उपेक्षा, ज्यामुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये या शिलांचं, या तत्वांचं पालन करून संयमित जीवन जगू शकतो। याकरिता त्यांनी मध्यम मार्ग सांगितला की ज्या मध्यम मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये या शील सदाचाराने विमुक्तीपर्यंत जाऊ शकता, निर्वाणापर्यंत जाऊ शकता, की ज्यामुळे आपण शांती, निर्वाण साध्य करू शकतो। भंते जी से देश वंदना ग्रहण करने के बाद अब बारी है विश्व विहार के बारे में जानने की। तो चलिए हमारे उपासक उपासिकाओं से जानते हैं क्या होता है विहार। हमारे नेक्स्ट सेगमेंट हमारा विहार। या कुशीनारा बुद्ध विहाराची निर्मिती, धार्मिक प्रचार आणि प्रसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हे सतत प्रज्वलित करण्याचं काम या ठिकाणी विहार समितीच्या माध्यमातून चालत असतं। धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या ठिकाणी विविध कार्यक्रम, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आणि जनरल नॉलेज या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येतं। आमच्या ह्या कुशीनारा विहाराची स्थापना 1980 मध्ये झालेली आहे आणि इथे वस्ती नसताना सुद्धा भंतेजी आनंद कौशल्याण यांच्या हस्ते इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि महिला मंडळ सुद्धा स्थापन झालं। तेव्हापासून ह्या विहारामध्ये कार्य सुरळीतपणे चालू आहेत। 14 एप्रिलचा कार्यक्रम असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन, उन्हाळ्यामध्ये बालविकास कार्यक्रम शिबिरं असे चालवत असतात। त्याचप्रमाणे विहाराचं देखभाल डॉक्टर धम्मोदय भंतेजी करत आहेत। तर आता बरीचशी प्रगती झालेली आहे आणि विहाराची सुधारणा पण झालेली आहे। आमच्या विहारामध्ये दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, वर्षावास समापन इत्यादी कार्यक्रम होतात। तसेच सावित्रीबाई फुले जयंती 3 दिवस साजरी केल्या जाते। आमच्या इथे जी मूर्ती आणली आहे श्रावस्तीवरून, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना राहते। लहान मुलांचे प्रोग्राम, महिला मंडळांची घंटा खुर्ची असे अनेक नाना प्रकारचे खेळ इथे खेळल्या जातात। तसेच प्रत्येक कार्यक्रमाला सर्व महिला पुरुष सहभागी होतात, लहान मुले मुली, बाहेरचे भिक्षू लोक पण इथे येतात। भिक्षू निवास आहे। ह्या विहाराची भरभराट झाली आहे भंतेजीच्या माध्यमातून। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त इथे वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात। महिलांसाठी सामाजिक कार्य, तसेच मुलांसाठी इथे समर कॅम्प घेतल्या जाते। आता डॉक्टर धम्मोदय भंतेजी इथे या विहाराची प्रगती करण्यासाठी अनेक प्रकारे कार्य करतात। आता या विहाराची समोरची दिशा म्हणजे हे विहार मोठं करायचं आहे आणि मुलांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतील। आज इथे समितीचे अध्यक्ष आपले डांगेसाहेब झाले, तेव्हापासून जे पूर्वीला कार्यक्रम राबवत होते त्याचप्रमाणे आतासुद्धा ते कार्यक्रम राबवतात। श्रामणेर शिबिरसुद्धा होतात। हा वर्षवासाचा सुद्धा कार्यक्रम सुरू होते। जे भंतेजी धम्मोदय आले आहेत त्यांच्या कारकिर्दीत या बुद्धविहाराची रूपरेषा बी बदललेली आहे। चांगले चांगले कार्यक्रम घेतात, शिबिर घेतात, विपसनाचे सुद्धा शिबिर घेतात, श्रामणेर शिबिर घेतात। हे कार्यक्रम आणि विहाराची जे दुर्दशा होती ही सुद्धा बदलण्यात आली आहे। विहार के सुंदर परिसर के बारे में हमने जाना और यहाँ के कार्यक्रमों के बारे में भी, लेकिन प्रोग्राम अभी जारी है। कहीं मत जाइए, मिलते हैं वर्षावास में एक छोटे से ब्रेक के बाद। तो सही जवाब है, आपका नाम बताइए। दिव्यांशु कांबळे। दिव्यांशु ने एकदम सही जवाब। ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है आपके अपने कार्यक्रम वर्षावास में। अब बारी है सवाल जवाब की। तो चलिए देखते हैं कि हमारे इन उपासक उपासिकाओं को कितना ज्ञान है धम्म का। शुरुआत करते हैं हमारे नेक्स्ट सेगमेंट सवाल जवाब की। तो मेरा पहला सवाल ये है कि सिद्धार्थ गौतम बुद्ध की पत्नी का नाम क्या था, कौन बताएगा?
आप आ जाइए। यशोधरा। यशोधरा बिल्कुल सही जवाब है। आपका नाम बताइए। दिव्यांशु कांबळे। दिव्यांशु ने एकदम सही जवाब दिया है। तो मैं भंते जी से आग्रह करूंगी कि वह उन्हें एक तोहफा प्रदान करें। सब लोग जोर से तालियां बजाएंगे। तो मेरा दूसरा सवाल ये है कि पंचशील का अर्थ क्या होता है? कौन बताएगा कि पंचशील का अर्थ क्या होता है? आप आइए। सबसे पहले आपका नाम बताइए। निर्वंदा सेवक डांगे. उत्तर क्या है? पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामी. मी प्राणीमात्रा अहिंसा करणार नाही. अदिनदाना वेरमणी. मी चोरी करणार नाही. कामे सुमेचाचारा वेरमणी शिक्षापदं. मी व्यभिचार करणार नाही. मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादयामी. मी खोटे बोलणार नाही. सुरामेरय मद्यपमाद ठाणा वेरमणी शिक्षापदं समादयामी. जोरदार तालियां कीजिए। इन्होंने बिल्कुल सही जवाब दिया है। तो मैं भंते जी से आग्रह करूंगी कि वह इन्हें एक भेंट प्रदान करें। 2 प्रश्नों के सही जवाब हमें मिल गए हैं। अब बारी है तीसरे सवाल की। तो मेरा तीसरा सवाल आपसे ये है कि भगवान बुद्ध ने कौन सी नदी के किनारे ज्ञान प्राप्त किया? आप आ जाइए। निरंजना नदी। बिल्कुल सही जवाब। निरंजना नदी को फाल्गु नदी भी कहते हैं। इस नदी के किनारे एक बहुत बड़ा पर्वत भी है। आपका नाम बताइए। प्रभा रमेश पाटिल। प्रभा जी ने बहुत सही जवाब दिया है। जोरदार तालियां हो जाए प्रभा जी के लिए। मैं भंते जी से आग्रह करूंगी कि वह उन्हें एक भेंट प्रदान करें। अब बारी है चौथे सवाल की। तो मेरा चौथा प्रश्न आपसे ये है कि त्रिशरण का अर्थ क्या होता है? आप आ जाइए। मी बुद्धाला शरण जाते, मी धम्माला शरण जाते आणि मी संघाला शरण जाते. आपका नाम बताइए। रमा ढेंगरे. रमा जी ने बिल्कुल सही जवाब दिया है। जोरदार तालियां हो जाए रमा जी के लिए। मैं भंते जी से अनुरोध करूंगी कि वह इन्हें एक भेंट प्रदान करें। मेरा पांचवा और आखिरी सवाल ये है कि बुद्ध का अर्थ क्या होता है? बुद्ध का क्या अर्थ होता है? कौन बताएगा? आप आ जाइए। बुद्ध का अर्थ होता है बोधि ज्ञान प्राप्त करना। बिल्कुल सही जवाब है। बोधि ज्ञान प्राप्त करने वाले को ही बुद्ध कहते हैं। आपका नाम बताइए। मेरा नाम है मोती लीला गजभी। मोती लीला जी ने बिल्कुल सही जवाब दिया है। जोरदार तालियां हो जाए। मैं भंते जी से आग्रह करूंगी कि वह इन्हें एक भेंट प्रदान करें। 5 सवाल के इन उपासक उपासिकाओं ने बड़ी ही सुंदर तरह से जवाब दिए हैं। तो आवाज इंडिया टीवी की ओर से कुशीनारा बुद्ध विहार को एक भेंट प्रदान करती हूँ। आइए भंते जी, भेंट स्वीकार कीजिए। आद्य कुल भूषण तू भीम राजा, यह भीम की स्तुति करते हुए हम गाएंगे सुर से सुर मिला। तो चलिए करते हैं शुरुआत सुर से सुर मिला की। दिव्य प्रवरात्न तू साधु वरदान तू, दिव्य प्रवरात्न तू साधु वरदान तू, आज कुलभूषण तू भीम राजा, आज कुलभूषण तू भीम राजा, सकल विद्यापति ज्ञान संग संगति, सकल विद्यापति ज्ञान संग संगति, शास्त्र शासनमति बुद्धि देजा, शास्त्र शासनमति बुद्धि देजा, आज कुलभूषण तू भीम राजा, आज कुलभूषण तू भीम राजा, चौदार संगरी शास्त्र न धरिता करी, चौदार संगरी शास्त्र न धरिता करी, कापला हरि उरी रोद रूपा, कापला हरि उरी रोद रूपा, आज कुलभूषण तू भीम राजा, आज कुलभूषण तू भीम राजा, शरण बुद्धासमी शरण धम्मासमी, शरण बुद्धासमी शरण धम्मासमी,
शरण संगासमी भीमराजा शरण संगासमी भीमराजा 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 आज कुलभूषण तू भीमराजा आज कुलभूषण तू भीमराजा जय भीम। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की स्तुति के बाद अब बारी है विदा लेने की, मगर विदा लेने से पहले सब मिलकर गाते हैं समारोपीय गाथा। चलिए करते हैं शुरुआत समारोपीय गाथा की। वर्षावास में आज हम आए थे कैलाश नगर स्थित कुशीनारा बुद्ध विहार में। आज पूरा एक दिन वर्षावास का हमने यहाँ बड़े उत्साह से मनाया, साथ में सवाल जवाब भी खेले। लेकिन अब बारी है विदा लेने की, फिर मिलेंगे एक नए विहार में। तब तक के लिए नमो बुद्धाय। वर्षावास में आज हम आए थे कुशीनारा बुद्ध विहार में। आज पूरा वर्षावास का एक दिन हमने यहाँ बिताया। यहाँ आकर हमने बुद्ध वंदना की, भंते जी से बोध लिया और हर बार की तरह सवाल जवाब भी खेले। समारोपीय गाथा तथा सुर से सुर मिलाकर लोगों का उत्साह बढ़ाया। कुशीनारा बुद्ध विहार का ये दिन बड़ा ही कुशलमय रहा। विदा लेते हैं कुशीनारा बुद्ध विहार से, मगर वादा करते हैं कि फिर मिलेंगे एक नए विहार में आपके अपने कार्यक्रम वर्षावास में।